तर नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना साथ घातली आहे। उद्धव साहेब राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशा आशयाचे बॅनर सध्या नाशिकमध्ये झळकत आहे। ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर हे बॅनर झळकत आहे। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो दिसतोय। या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्याला देत आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। पाहूया। मागच्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव साहेब तुम्ही स्वतः राज ठाकरे यांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत ते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले आहे। नाशिकमधलं शिवसेनेचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे शालिमार परिसरातलं त्या कार्यालयाच्या अगदी समोर अशा पद्धतीचा हे बॅनर्स लावण्यात आलेले आहे। या बॅनर्समध्ये जर आपण बघितलं तर सर्वात वर स्वतः स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे आहेत, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आहेत आणि त्याखाली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आम्हाला आमिष दिले गेले, मोठमोठ्या ऑफर आल्या, दबाव टाकला गेला, मात्र आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही, तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो। आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरेंना मातोश्रीचे आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या, ही कळकळीची विनंती आहे अशा पद्धतीचा आशय या बॅनर्सवर आहे आणि त्यामुळे या बॅनरमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झालेली आहे। नेमकं शिवसैनिकांच्या मनात काय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत